डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी प्रचाराला वेग आला असून उमेदवार शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळते। कल्याण येथील प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेना भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार कुणाल पाटील यांनी जोरदार डोर टू डोर प्रचार सुरू केलाय। यावेळी माध्यमांशी बोलताना कुणाल पाटील म्हणाले की प्रशासकीय कारभारामुळे मागील 4 वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होतं। नागरी मूलभूत सुविधांचा अभाव हा मोठा प्रश्न असून निवडून आल्यास प्रभागाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्रमुख प्राधान्य असेल। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। विकास कामांबाबत बोलताना त्यांनी मेट्रो प्रकल्प, अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा लाईन यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू असून ती लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। आज आम्ही डोर टू डोर जाऊन प्रचारच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचतोय आणि चांगला प्रतिसाद आज आम्हाला मिळतोय। त्या माध्यमातून नागरिकांच्या काही गैरसोयी होत असायच्या, कारण 4 वर्ष आम्ही देखील नगरसेवक हा पद नव्हता, त्या कारणास्तव काही नागरिकांच्या बऱ्याचशा समस्या सामोरं जावं लागलं। पण आता होणारा जो काही त्रास आहे तो त्यांचा लवकरात लवकर दूर होणार आहे आणि या शहराचा आणि या प्रभागाचा कसा विकास होईल आणि जास्तीत जास्त एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कसं निधी आणता येईल, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कसं निधी आणता येईल। आता बघा, मेट्रोची कामं असेल, अमृत योजनेची पाण्याची लाईन असेल, हे सर्व मोठ्या मोठ्या कामांना सुरुवात झालेली आहे। लवकरात लवकर या ठिकाणी होणार आहे आणि त्यांना त्याचा मोबदला म्हणून लवकरात लवकर मिळणार आहे। कोणते विकासाचे मुद्दे घेऊन या प्रभागात लढणार आहात? आता विकासाचे मुद्दे म्हणजे जे काही तुम्हाला माहिती असेल, पाण्याचे जे मूल त्यांचे प्रश्न होते नागरिकांचे, त्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून पाण्याची लाईन इथे टाकण्यात आलेली आहे। ते एक ते 6 महिन्यामध्ये देखील ती पाण्याची लाईन सुरू होणार आहे। अशी हा एक महत्त्वाचा विषय होता। दुसरा, आता आपली मेट्रोची जी ट्रेनची हे तिथं तुम्हाला दिसते त्याचं काम सुरू आहे। म्हणजे अशा अनेक कामं आपल्या या परिसरामध्ये होणार आहेत। त्या कामांच्या अनुषंगाने आम्ही लोकांकडून मतं मागायला फिरतो। नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना तेच आवाहन केलेलं आहे की चांगली कामं होतील, शहर स्वच्छ होईल आणि स्वच्छ शहर झाला म्हणजे ज्याप्रमाणे आपण घराला स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसर देखील स्वच्छ ठेवा।